सर्वांनी काल एके ठिकाणी नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. बेदम मारहाणीत 52 वर्षीय अंध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना 5 नोव्हेंबर 2024 रोजी सांडभोरवाडी तालुका खेड या ठिकाणी घडली. भगवान हरिभाऊ सांडभोर असे मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून विठ्ठल गोरख सांडभोर, वय वर्ष 40, राहणार सांडभोरवाडी, पानमळा, तालुका खेड असे आरोपीचे नाव आहे. याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान सांडभोर हे डोळ्यांनी अंध व शारीरिक दुर्बल होते. आरोपीच्या वाहनावर वाळू, माती आवाजाच्या दिशेने टाकल्यानं त्याचा राग येऊन विठ्ठल सांडभोर यांनी गाडी थांबवून भगवान सांडभोर यांच्या पोटात लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली. उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू आहे. पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. अशातच चाकण शिक्रापूर रस्त्यावर चाकणमधील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या जवळील भागात मोटारीतून नेण्यात येत असलेली 36 लाखांची रोकड पोलिसांकडून जप्त करण्यात आली. सदरची कारवाई बुधवारी 6 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 7च्या सुमारास करण्यात आली. चाकण शिक्रापूर रस्त्यावर कारमधून घेऊन जात असलेली तब्बल 36,39,000ची रोकड चाकण पोलिसांनी जप्त केली. बुधवारी सायंकाळी 7च्या सुमारास चाकण शिक्रापूर रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आल्याचं चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराडी यांनी सांगितलं. चाकण पोलिसांनी चाकण शिक्रापूर रस्त्यावर अचानक नाकाबंदी लावली. त्यामुळे एका संशयित इनोव्हा मोटारीची तपासणी करण्यात आली. मोटारीत पुढील बाजूस तब्बल 36,39,000ची रोकड आढळून आली. चाकण पोलिसांनी रोकड ताब्यात घेतली असून आयकर विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ही रोकड कोठून आली तसेच कोणत्या कारणासाठी वापरण्यात येणार होती याबाबत तपास सुरू असल्याचं चाकण पोलिसांनी सांगितलं. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू अशा वस्तूंची तपासणी करण्यात येत आहे. पुणे नाशिक महामार्गावर चांडोली फाटा या ठिकाणी दिवसभर वाहनांची तपासणी करण्यात येत असले तरी रात्रीच्या वेळी मात्र या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यासाठी कोणीही नसल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. त्यातच या काळात जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांवर मर्यादा आल्या आहेत. कारण अनेकदा अशी जमीन व्यवहारातील रोकड देखील संशयाच्या भोवऱ्यात येऊन जप्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. चाकण येथे सन 2018 साली झालेल्या रात्री 12:30 वाजता चाकण येथील तळेगाव चौकात बाहेरगावी अंत्यविधी करून घरी परतणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून चाकूने भोगसून खून करणाऱ्या 3 पैकी एकाला राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SP पोळ यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भीमराव नागोराव पंडित, वय वर्ष 38, राहणार आंबोली, तालुका खेड असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुयश बाळासाहेब मुंडे, वय वर्ष 23, राहणार घाडगेआळी, चाकण असे या घटनेत मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या खटल्याची माहिती अशी की मयत सुयश मुंडे, वय वर्ष 23 हा दिनांक 29 जुलै 2018 रोजी अंत्यविधी कार्यक्रमाला जाऊन घरी परत येत होता. रात्री 12:30च्या सुमारास चाकण तळेगाव चौकाजवळ रस्त्याने चालत असताना एका दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी दुचाकी थांबवून सुयशच्या खिशातील मोबाईल व 10,000 रुपये काढून घेतले. तसेच मयत सुयश याने विरोध केल्याचा राग अनावर झाल्यानं आरोपी भीमराव पंडित याने जवळ असलेल्या खिशातील चाकू काढून मयताच्या पोटात सपासप वार केले. त्यात तो मयत झाला. पोलिसांनी या खुनाचा छडा लावताना शिक्षा झालेल्या मुख्य आरोपीला अटक केली. राजगुरुनगर न्यायालयात हा खटला सुरू होता. सरकारी वकील विकास देशपांडे यांनी 8 साक्षीदार तपासले. त्यात प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायाधीश SP पोळ यांनी खुनाच्या आरोपाखाली भीमराव नागोराव पंडित याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या चालकाला दिलेले उसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एकाच लोखंडी रॉडनं गंभीर मारहाण करण्यात आली. या मारहाणी संबंधित तरुणाच्या डोक्याला 30% पडल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील शेलू येथे घडली आहे. या प्रकरणी पांडुरंग किसन पडवळ, वय वर्ष 34, राहणार शेलू पडवळ वस्ती, तालुका खेड, जिल्हा पुणे यांनी महाळुंगे MIDC तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून ट्रान्सपोर्ट मालक पिंटू उर्फ रामचंद्र मारुती पडदुणे, वय वर्ष 30, राहणार शेलू आणि त्याचा ड्रायव्हर दत्ताराम कुशवाह, राहणार शेलू यांच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गंभीर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील काळेशीवाडी येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील संपूर्ण ऊस लगतच्या भागात लागलेली आग शेतापर्यंत पोहोचल्याने खाक झाला. चाकणमधील तरुणाचा लोणावळा भागात मृतदेह मिळून आला. त्या कुटुंबाची तक्रार घेतली जात नसल्याची बाब मागील 15 आठवड्यापासून समोर आली. बड्या मंडळींचा सहभाग असल्याने व पोलिसांचा रोष नको म्हणून कुणीही याचे वार्तांकन करण्याच्या भानगडीत पडले नाही.
पुणे लाईव्हने निर्भीड, निपक्ष व निशुल्क या आपल्या ब्रीद वाक्याला साजेसे याबाबतचे वार्तांकन केले. त्यात एका तरुणीचे नाव असलेल्या ठिकाणी बीप लावून नाव उघड होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. मात्र पुणे लाईव्हच्या काही नियमित दर्शकांनी यावरून चॅनलवर मोठी आग पाखड केली. त्या सर्व दर्शकांना माहिती व्हावी म्हणून हे वार्तांकन करताना काय काय घटना घडल्या हे सांगणे गरजेचे आहे. सदरची बातमी करण्यासाठी संबंधित कुटुंब चाकण पोलीस ठाण्याच्या समोर आल्यानंतर पुणे लाईव्हचे पत्रकार त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बाईट घेणार याची चाहूल लागताच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तात्काळ बाहेर येऊन पोलीस ठाण्याच्या समोर अन्यायग्रस्त प्रजापती कुटुंबाचे व्हिडिओ घ्यायचे नाहीत अशी दमबाजी पीडित कुटुंब व पत्रकारांना केली. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या पासून काही अंतरावर जाऊन सदरची बातमी करण्यात आली. त्यानंतर देखील ही बातमी करू नये अशी प्रशासनातील अधिकाऱ्यांची मागणी धुडकावून सदरची बातमी करण्यात आली. त्यानंतर देखील काही दर्शकांनी या बातमीच्या अनुषंगाने केलेल्या कमेंट त्या पत्रकारांनी दाखवलेल्या धाडसावर पाणी फिरवणाऱ्या असल्याने त्याबाबतचा खुलासा करीत आहोत. सत्यमेव जयते. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घोषणापत्र जाहीरनामा प्रकाशित करण्याच्या निमित्ताने चाकण तालुका खेड येथील आरती हॉटेल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ऑनलाईन पद्धतीने बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार म्हणाले की प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे प्रत्येक मतदारसंघात आम्ही पुढील 5 वर्षात काय करणार आहोत याची माहिती त्या जाहीरनाम्यात असणार आहे. पहिल्या 50 मतदारसंघातील जाहीरनामे प्रसिद्ध केले जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित मतदारसंघातील जाहीरनामे प्रसिद्ध केले जाणार आहेत. यावेळी आमदार दिलीप मोहितेंसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार मोहिते यांनी मार्गदर्शन केले. आमदार दिलीप मोहिते यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या आर्थिक क्षमतेवर गंभीर टीका केली. काळे यांचे व्यवसाय आणि आर्थिक कुवत यावर अत्यंत गंभीर आरोप केल्याने बाबाजी काळे यांनी त्यांना सातकर स्थळ येथील प्रचार सभेत अत्यंत मार्मिक शब्दात उत्तर दिले. काय म्हणालेत काळे पाहूयात. की समोरचा उमेदवार आज एक ठिकाणी म्हणतोय की समोरचा उमेदवार ताकदीचा नाही. अरे जिल्हा परिषद सदस्य तुम्ही होते आणि जिल्हा परिषद सदस्य मी पण आता होतो. तुम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषदच्या सदस्याच्या माध्यमातून तुम्ही आणि तुमची बायको दोघांनी नेतृत्व केलं. तुम्ही गाडीचंही काम त्यावेळेस केलं नाही, परंतु मला 5 वर्ष मिळाली, त्यातली 2 वर्ष कोरोनात गेली. पण 3 वर्षात तुम्ही केलेल्या कामाचे 1000पट काम मी माझ्या या तालुक्यामध्ये आणि सांडगोराडी काळूस गटामध्ये केले. अरे जिल्हा परिषदचं पद दिलं, जिल्हा नियोजनचं पद दिलं, घरासाठी वापरलं नाही, स्वार्थासाठी वापरलं नाही. तुम्हाला आमदारकी दिली, सगळ्या तालुक्याच्या ताळूवरचं MIDCचा मलिदा खाऊन मोठे मोठे बंगले, गाड्या. अरे तुम्ही पहिल्या निवडणुकीला त्या ठिकाणी तुमची सर्व संपत्ती संपली होती. एवढी संपत्ती तुमच्या त्या आता बॅलन्स शीटवर आली कुठून? समाजाचे 2 नंबरचे पैसे बॅलन्स शीटवर 1 नंबरमध्ये तुम्ही आणता. शासकीय संस्था करण्यापेक्षा स्वतःच्या संस्था करता आणि त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये पिळवणुकीचं काम तुम्ही या ठिकाणी करतात. मी तर असं म्हणेन की तालुक्याच्या 90% जनतेनं ठरवलं आहे परिवर्तन करायचं आणि 90% जनता म्हणजे जनशक्ती माझ्या मागे आहे. त्यामुळे माझी ताकद ही जनशक्ती आहे. पैशाच्या जेव्हा तुम्ही म्हणत असाल की समोरचा उमेदवार ताकदीचा नाही, तर मी मान्य करतो तुमच्याकडे 2 नंबरचा आणि तळतळाटीचा पैसा आहे. तो 2 नंबरचा आणि तळतळाटीच्या पैशाच्या जेव्हा तुम्ही जर निवडणुकीला सामोरे जात असेल तर या तालुक्याची जनता 20 तारखेला मशालीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आणि माझ्या मागे असलेली जनता किती ताकदीची आहे 20 तारखेला दाखवेल. आपल्या सर्वांच्या योगदानातून मला आशीर्वाद द्या. मी तुमच्या माध्यमातून हे पद मिळाल्याच्या नंतर कधीही सर्वसामान्य जनतेचा अवमान होऊन देणार नाही. तुमच्या घरचा माणूस या नात्यानं मी काम करेन. आळंदी येथील आळंदी कार्तिकी यात्रेच्या यावर्षीचे नियोजनावर आचारसंहितेचे सावट आहे. आळंदीत नागरिक भाविक यांच्या सुरक्षेसह आरोग्याची काळजी घेत यात्रेत भाविकांना सेवा सुविधा देण्याच्या सूचना खेडचे प्रांत अनिल दौंडे यांनी प्रशासनास दिल्या आहेत. आळंदीत कार्तिकी यात्रा अर्थात माऊलीच्या संजीवन समाधी दिन सोहळ्याच्या तयारीचा नियोजनपूर्व आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी नगर परिषद सभागृहात आढावा बैठक झाली. निघोजे तालुका खेड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मनीषा नंदकुमार बेंडाले यांची बिनविरोध निवड झाली. बेंडाले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. उत्तर भारतीय विशेषतः बिहारी बांधवांच्या छठ पूजा उत्सवासाठी लागणारी सगळी फळे चाकण मार्केटमध्ये बुधवारी विक्रीसाठी आली होती. बिहारी बांधवांनी चाकण मार्केटमध्ये येऊन पूजेसाठी लागणाऱ्या या फळांची खरेदी केली आहे. बिहारी बांधव आणि अडते यांनी काय सांगितलंय ते पाहूयात. अच्छा, वो पनीर लेते हैं, केला लेते हैं, हल्दी लेते हैं, अदरक लेते हैं, गंजी लेते हैं, सूखन लेते हैं, सिंघाड़ा लेते हैं, अच्छा, कद्दू लेते हैं, बहुत सारा सामान लेते हैं. ये किस चीज़ के लिए लगता है? मतलब छठ पूजा करते हैं ना, उपवास रखते हैं, उस चीज़ के लिए लेते हैं.
अन्नपूर्णा बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी आज या ठिकाणी बिहारी लोकांचा सण असतो. त्यासाठी छठ पूजेला जी काही फळभाज्या लागतात त्यासाठी एक शिंगाडा आहे. शिंगाड्याचे भाव 80 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे सुतणी आहे, याचा भाव 160 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे आरवी आहे, आरवीचा भावसुद्धा 80 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी गडलिंबू आहे, गडलिंबू हे 80 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे हे सुरण असेल, सुरणचा सुद्धा भाव 80 रुपये किलो आहे. यांची आवक झालेली आहेत. त्याचबरोबर फळभाज्यांची सुद्धा आवक या ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात झालेली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.